चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे। महाराष्ट्र हित लोकशाही संघटना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। महाराष्ट्र हित संघटना लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका 6 दिसंबर महापरिनिर्वाण दिन है और यह भारत के लोगों के लिए दुखद दिन है। इसी वजह से हर साल लाखों अनुयायी बाबा साहब को श्रद्धांजलि देने दादर चैत्यभूमि जाते हैं, यह जानते हुए भी कि 6 दिसंबर का दिन बहुजन समाज के लिए दुखद दिन है। फिर भी भारतीय जनता पार्टी और शिवसेना की सरकार ने 5 दिसंबर को शाम 5 बजे मुख्यमंत्री की शपथ ली है। आनंद उत्सव भी मनाया गया है, इसका इनकार नहीं किया जा सकता। साथ ही उनके कार्यकर्ता ने पटाखे भी फोड़े। इस महायुति सरकार ने बहुजन समाज के जख्मों पर नमक छिड़कने का काम किया है। भारतीय संविधान द्वारा भारतीय नागरिकों को दिए गए आंदोलन के अधिकार को लेकर 5 दिसंबर को शाम 4 बजे उल्लासनगर 4 स्थित नेताजी चौक पर महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की ओर से हाथों पर काली पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया गया है। महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री शपथ ग्रहण समारोह का जाहिर निषेध ऐसी घोषणाएं दी गई हैं। यह आंदोलन में महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष विजय गायकवाड़, महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कदम, महाराष्ट्र सरचिटनीस एडवोकेट प्रवीण एटकाले, ठाणे जिला अध्यक्षा महिला आघाड़ी कविता लोढे, महाराष्ट्र सलाहकार सोनू चौहान, उत्तर भारतीय सेल महाराष्ट्र अध्यक्ष हरिलाल गौतम, संदेश कदम, नरेश गायकवाड़, रणजीत गायकवाड़, यश गायकवाड़, रवि हडाले, प्रवीण दलवी, भाविक थाटे आदि पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। जय भीम, नमो बुद्धाय। दोस्तों, आज हम लोग इसलिए इकट्ठा हुए हैं कि हमारा जो बाबा साहब अम्बेडकर जी का आज परिनिर्वाण दिवस है, जो आज यहाँ शपथ समारोह है, उसका हम विरोध करते हैं। विरोध इसलिए करते हैं, मतलब जो जश्न मनाया जाए वो नहीं मनाया जाए, क्योंकि हमारे नहीं, पूरे बहुजन समाज, पूरा देश के लिए सबसे ज्यादा दुखद घटना है और हम लोगों को बहुत ठेस पहुंचेगी। इसके लिए मैं यही कहना चाहूंगा कि मनाओ, लेकिन पटाखा और तमाम तरह की चीजें जश्न नहीं मनाया जाए। आज तुम करोगे, कल हम आपके विरोध करेंगे, फिर अच्छा नहीं लगेगा। इसीलिए हम लोग आज महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन के माध्यम से इसका विरोध करते हैं। जय भीम, नमो बुद्धाय। 68 वर्षापूर्वी आंबेडकरी समाजाला एक मोठा काळाचा घाला बसला होता। त्या दिदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर रोजी त्यांचं अंतकाला विलीन झाले होते ते, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत गेल्या 68 वर्षापासून आंबेडकरी जनता हा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस हा अगदी शांततेने मानतात। तरी देखील ह्या सरकारने एक बाजूने संविधानाची हत्या करून सत्तेत हे लोक आले आणि जाणीवपूर्वक यांना संविधान बाबासाहेबांचा किती यांच्या मनात राग आहे, तिढा आहे बाबासाहेबांच्या विरुद्ध त्या महायुती सरकारच्या लोकांच्या, की यांनी 5 तारीख हा मुख्यमंत्री नेमणुकी आणि निवडचा दिवस ठरवून जाणीवपूर्वक आंबेडकरी जनतेच्या भावनाशी खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि याही पुढे त्यांना आज आम्ही या संघटनेच्या माध्यमातून, लोकशाही जनहित संघटनेच्या माध्यमातून त्या सरकारचा, महायुतीच्या सरकारचा आणि त्यांच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आम्ही निषेध करून सर्वांनी आम्ही या ठिकाणी काळ्या फिती बांधून त्यांचा निषेध केलेला आहे। आणि हा निषेध कायम राहील, कारण त्यांना माहित आहे की ही आंबेडकरी जनता बाबासाहेबांच्या प्रति किती संवेदनशील आहे। आणि आजच्या दिनी जरी त्यांनी हा उपक्रम नव्हता ठेवायला पाहिजे, हा करा नव्हता पाहिजे, पण हे जाणीवपूर्वक असं करत आहेत। यांना बाबासाहेब, त्यांचं संविधान आणि त्यांची लोक नको आहेत, म्हणून या पद्धतीने असंविधानिक पद्धतीने निवडून आलेले आहेत। या महायुतीतल्या प्रत्येक निवडून आलेल्या आमदाराला आंबेडकरी जनता आमदार मानणार नाही, मानत नाही। त्याच्यामुळे आज हा निषेध कार्यक्रम आज पूर्वसंध्येला 6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला दिनांक 5 रोजी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि आम्ही पुन्हा सर्वांच्या वतीने, संघटनेच्या वतीने या महायुती सरकारचा आणि त्यांच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याचा निषेध करतो आम्ही। आपण जर बघितलं तर 6 डिसेंबर हा आमच्यासाठी सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे। माझ्यासाठीच काय, संपूर्ण बहुजन वर्गासाठी हा दुःखाचा दिवस आहे। आणि त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतातून सर्व लोक हे दादर येथे जात असतात आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत असतात। परंतु या सरकारने 5 तारखेला म्हणजे आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी केलेला आहे। हा एकदम निषेध, आम्ही या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो सरकारचा, कारण की
जे आमच्या समाजातले लोक आहेत ते 1 तारखेपासून दादरच्या चैत्यभूमीला जाण्यासाठी तयारच झालेले असतात आणि अशा टायमाला आमचा दुःखाचा दिवस असताना देखील सरकारने आमच्या मनाचा कोणताही विचार न करता त्यांनी शपथविधीची तारीख ही डिक्लेअर केली। म्हणून या सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या सरकारने बहुजनांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सर्वात एकमेव असे स्थान आहे की त्यांच्या कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही कधीही कोणत्या गोष्टीची कॉम्प्रोमाइज करणार नाही। आणि अशा 6 डिसेंबर असताना देखील सरकारने हा दिवस निवडला, त्याबद्दल मी, माझा समाज, आमची संघटना, आम्ही सर्व या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भारत। जनहित लोकशाही संघटनेच्या वतीने हे जे महाराष्ट्र सरकार जे आहे, जे आज त्यांनी मुख्यमंत्री शपथविधी ठेवली, आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। कारण आज भारतातल्या कानाकोपऱ्यातनं जे आंबेडकरी जनता दादरला चैत्यभूमीला दर्शनासाठी येत असते, त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे, ते त्यांना पूर्ण जाणीवपूर्वक माहीत असताना सुद्धा त्यांनी आजचा हा दिवस ठरवल्याबद्दल आमच्या पुरे संघटनेच्या वतीने आणि आमची पुरे आंबेडकरी जनता त्यांचा जाहीर निषेध करतो।